Hi guys, welcome back to Savan Sisters. आणि आज आहे ऋतूची हळद. ये एनर्जी एनर्जी आमची गेली आहे गाईज, कारण की इथे बघू शकता आम्ही इथे येऊन थांबलेलो होते ऑफिस मध्ये. मॅक आलेला दिव्या स्टेशनला, मग तिथून आम्ही कार मधून गाडीतून इथपर्यंत पोहोचलो पनवेलला. मग पनवेलला वेट करत होता. वेट म्हणजे ऍक्च्युली आपण पोहोचलेला, दिव्या आणि अपूर्वा पण पोहोचलेला होता ऑलरेडी. इथे मॅक आहे, सो ते आपण ऑलरेडी येऊन थांबलेल्या साक्षीसाठी. आम्ही सगळे वाट बघतोय साक्षीसाठी. इंस्टाग्राम वरती फेमस आहे ना, जिचं नाव साक्षी टॅग करता, साक्षीला टॅग करा. काय केलं सिरियसली. आता आम्ही निघतो. ती फायनली पोहोचलीये. आम्ही सकाळी घरातून 8ला निघालेलो मुली आहोत. 7:30-8ला झोप बीप सगळं वाजले. ओ माय गॉड, झोप नाही. काल रात्री मी काही 5:30ला झोपले. मी अपूर्वा आम्ही सगळे 5:30ला झोपलोय, मॅक पण. तरी आम्ही सकाळी 7ला उठलो सगळेजण. आणि हे लोक माणसं रात्री झोपून पण माणसं उठत नाहीत सकाळी आणि येत नाही लवकर. इथे मस्त येतो. अरे वा, काय ग्लो होतोय रे. हा ऍक्च्युली ही लाईट येते ना फेस वरती. तर हेच बोलत होती, ही माणसं अशी लेट करतात. मला एवढा, आम्हाला सगळ्यांना एवढा राग आलाय ना की एक्सप्रेस नाही करू शकत आमच्या तोंडाने, लातानी करू शकतो. म्हणजे आम्हाला ऋतूच्या अलिबागला जी हळद आहे तिथे आम्हाला सकाळीच पोहोचायचं होतं. ते आम्हाला पॉसिबलच नाही झालं. आणि आता शेवटी आम्हाला दुपारच होणार आहे. जे आम्ही प्लॅन केलेलं ते झालंच नाही. आणि त्याच्यामुळे अपूर्वा आणि दिव्याबद्दल आम्हाला बोलायचंच नाही. नो कमेंट्स. आणि त्यांनी काय केलं ते दाखव ना. मेहंदी. हा, आम्ही प्लॅटफॉर्म वरती बसून साक्षीची वाट बघेपर्यंत आम्ही मेहंदी प्लॅटफॉर्म साक्षी अजून आली नाही. म्हणजे काय बोलणार, दुसऱ्या हाताला लागली. मी आता यांना गाडीत गोळे काढायला सांगणार आहे. तर अशा प्रकारे आम्हाला एवढा उशीर झालेला आहे. आता पोचायला तुम्ही विचार करा. हा असतो इंट्रो हिचा 4 पण आजचा ब्लॉग एकदम भारी असणार आहे. तर कंटिन्यू बघत राहा, फुल मज्जा आहे. बघता लगीन तिलाच मजा नाही, थापडता तिला आज मी जाऊन. इथं उभे असतात गावा ठिकाणी. त्याला संगमनेर चकुली छान दिसतेस. विश्वास आहे ना माझा. चकुली पण छान दिसतेस तू. प्रवास असावा, सूट होते तुला. सिरियसली सूट होते. कधी शिकवतेस मला गाडी? कधी शिकवतेस? आता तिसगावची जत्रा येणार नाही तेव्हा गाडी घेतो त्या जत्रेतून. महिला गाडी घेऊन देतो, मग शिकवतो. एवढ्यापर्यंत होतं. खूप चालवली, दमली आता. बस पाठी दमली. चला ये थांब, मला गाडी लावू दे. सॉरी, दरवाजा. गाडी लावू दे. चला गाईज. आणि माझ्यासारखं असं कोण आहे की बसल्यावर असं मांडी घालून बसायचं. सर्वच तसे बस. साक्षीला वरती टाकू. पॅसेंजर प्रिन्सेस. कुठच्या गाडीत बसणार? ती रेंज रोवर पण आपली आहे आणि ही पण आपली आहे. कोणत्या गाडीत बसणार? रेंज रोवर मध्ये बसणार का या गाडीत बसणार? कुठे पण बोनटवर बस, तापशील तरी. मी ऑलरेडी तापून आली, खूप जास्त तापून आली. गाडीत बसल्यावर तुला समजेल कोण तापलंय. चला रेंज रोवर मध्ये जा तुम्ही दोघी, त्याच्यात बसा, मग आम्ही असं निघतो. चला बाय. आपण रेंज रोवर मध्ये बसूया. बाय गाईज. आपल्या मित्राची मला कुठे पण चालेल. आम्ही कधीपासून इथे थांबलोय. असं नसतं ना यार. तुला रेंज रोवर दिसली म्हणून बघ ना तशा. मी सिरियसली बोलते. मला कुठे पण बसवा. आपण ऍडजस्ट करू. मी खूप थकली. गाडी हळद आहे भाई मैत्रिणींची. तुम्हाला काय समजलं की काय? हा मी काळं घालून आली आहे गाईज. हा गेल्यावर तर पिवळा काय बी. हा काळं कोणतरी नजर काढायला नजर. चाल हा नारळ घेऊन घाला.
सॉरी मला माफ करा. तुला पत्र पाठवते सॉरीचं. चला बाबा आणि आई बाबा शपथ. आई बाबा आणि आई बाबा शपथ अशीच पाहिजे. मी सिंगल आहे. बोलते देवासमोर खोटं यार. ही बोलते साईबाबा आणि आई बाबा शपथ आम्ही सिंगल आहेत. ही बोलते देवासमोर तरी खोटं बोलू नका. म्हणजे याचा अर्थ तुलाच बोलली. म्हणजे याचा अर्थ मी तुलाच बोलली. तुलाच बोलली. जाऊ दे पाया पडून घे. वाट बघू होतो. आता आम्ही हॉटेलमध्ये आलोय जेवायला आणि इथे आलेलं आहे स्पेशल लपेटा. बेस्ट. आज मला पहिल्यांदा कोमल ऍक्टिव्ह दिसतो ऍज अ ब्लॉगिंग मध्ये. मला एवढ्या दिवसांनी की ब्लॉग खुशी झाली ना तुला? चांगला वाटतंय. म्हणजे लक्षात राहतंय ब्लॉग घ्यायचा हे करायचं. सो मी पण खूप प्राऊड फील करते ब्लॉगिंग की ब्लॉगिंग आम्ही चांगलं करायला लागलोय. नाही करत आहे आजारी म्हणून. लवकरच दिसेल सोनल. आज एनर्जी येईल सोनल मध्ये. नाचायचं नाचायसाठी कधी पण अजून काय काय फेमस झालं आपल्याकडे? लपेटा. आमच्याकडे आम्ही सगळे नॉनव्हेज आहे. सगळे बघताय बोलते ब्लॉगर्स आले. हा सगळे बोलते ब्लॉगर्स आले. याची वेज आहे आम्ही आणि सगळे नॉनव्हेज. बहिणी घेतली पण सुरू. चला उशीर नाही करायचंय. उशीर नाही करायचं काहीच. आम्हाला पोचायचं. ऋतू आमची वाट बघते. ए मी नरम बोललेली यार. नरम आहे का? ऑन ऑफ माहिती आहे मला. काय करते हे ब्लॉग नको घेऊस यार. गरीब एक्स्ट्रा प्रो मॅक्स. हे आमची बॉटल. आमची बॉटल अजून काय आमची बॉटल ही कशाला सोडू. आम्ही आता वरती आलोय. कॉन्टेंट क्रिएटरचे कष्ट बघू शकतो. तुझे हात इथे रील बनवते. परत एकदा कर. मी पाठवून बोलते. पॅसेंजर प्रिन्सेस. थांब गती. थांब ना मी बोलते. गॉसिप आहे. बोलायचं आहे कॉन्टेंट क्रिएटर. आम्ही गॉसिप थांब ना बोलू नका. हो हो. हा बघा ऋतूचा बॅनर. लोकांवरती कुठून आली लोकाई. चला नवरीला भेटा. खूप सुंदर दिसते. नवरीची नजर काढूया. थँक्यू. गाणी लावलेलं यार. तुला आम्ही बाहेर बोलवणार. गाडी पार्क केली. नाचणार होतो आम्ही. मस्त. आज खूप बारीक दिसते रे हळद लावल्यावर. तू बारीक दिसते बोलते. काय बारीक झालं मी. असं पण क्यूट दिसते.
हा मग तेच ते छान. अरे दॅट इज अ कॉम्प्लिमेंट. मुलाने बारीक म्हटलं तर छान कॉम्प्लिमेंट असं आहे. चांगली दिसते. काय मुली यार तुम्ही. समजला. बघू शकता मस्त. बाबा आता ना आलो तर नाचायला लागलो. गाडी नाचत चलो. हो चला बिफोर काढायला. चला चला बिचारे आमच्यासाठी थांबली आहे बिफोर रील काढायला. तर आता आम्ही बिफोर रील आणि इथे सगळे आमचे ब्लॉगर्स आहेत. बस ब्लॉगर आहे. ऐक ना आपल्या लोकांच्या लग्नात व्हिडिओग्राफर ठेवायची गरजच नाही ना भाई. सब ब्लॉगिंग में दिख जाता है. सबके ब्लॉग में दिख जाएगा. हा इथे आपण रील करूया. वाव मस्त सेटअप आहे. ऋतूची हळद आणि इथे आम्ही बिफोर रील घेतो. कसं वाटतंय? मस्त वाटते. खूप मस्त दिसते. तिच्या भाषेमध्ये मस्त दिसतेस. अरे बघ काय लागलंय. म्हणजे नेक्स्ट टाइम मला लागणार आहे. हा नवरीची हळद लागली म्हणजे तुला. पुढचा नंबर कोमलचा आहे. हा कधी ठरलंय. कधी कोमलला लावूया आपण. लागली म्हणजे दिव्याचा नंबर. दिव्यावरतून स्वतःच बोलते. छोट्यापासून सुरुवात केली आहे ना. बरोबर. छोटे सर्वात. हा बरोबर. लिस्ट मध्ये चला घेऊया. चला घ्या तुमचं काय घ्यायचं. रील ट्रान्झॅक्शन वगैरे बनवून घ्या. बघा ऋतूच्या हळदीला नाही त्या आरतीचा गट नाही. बाबा ही पोरीला अजून माहितच नाही कसं व्हायचं. खेळ माहित कसं व्हायचं काय माहिती जा. मधी रील. आरती कर. दिवा नाही ना आरती कशी करणार ती. कालच्या लावी दे. पाय जवळचे येतात. पाय नंतर ढोपा असं असतं द्या. स्टार्टिंग आहे ना बाकी सगळ्यांच्या लग्नात आता हा चढती घे चढती वरती. आणि आता तुझ्या इकडे 5वा असं असतं. हा परफेक्ट केलास तू. तसंच असतं चढती 1 2 3 4 5 विचार 5 वेळेला करायची असतं ना. हा हे 6 आता कसं कशी बसलेली. मी याच्यात बसलेली. आपला कॅन्डिडेट तिकडे होडी कंट होडी बाई. थांब ना अजून थांब ना. विषय सगळ्यांना लावून होऊ दे मग मजा बघूया. हा पहिले नवरीने लावू दे नाही का. थांब ना तिला नको लावूस. तिची बारी होऊ दे ना. तुला माहितीये मी लहानपणी इतकी रडायची ना. हळद नाही लावायचं अजिबात. म्हणजे लावला तर रडायची. आता रडून दाखव कशी रडायची. जर कोमलला लावली ना हळद तर सोनल रडणार. बाबा मी तर काय पुसायचं तिथं. अरे खरं विचार धुवायचं नसतं पुसायचं असतं. वेडे तिला ते एक पुसायला. अगं ए बाई धडपडते. ऋतूच्या मम्मीने आणलेला आहे आम्हाला थंडा. चिअर्स. आणि सोनल पिऊ शकत नाही कारण की तिला आहे खोकला. चिअर्स. ठीक आहे सोनलची वरती खोकल्याला औषध देते. चिअर्स. हे माझं आवडीचं नाही. हे माझ्या 4 बॉटल थम्सअप पिऊन झाली आणि आता मिरिंडा फेंटा तिला नाही आवडत म्हणून देत आता सर्दी आहे. ओ माय गॉड गोंधळ. चला नाचायला. आणि हे मला असं थंड पाडल्याशिवाय जमतच नाही. मला एवढं मागवलं मी आता बघते. मला माझी घे आता. हे जास्तच मागवलंय मला. छान दिसतंय पण सर्व मग प्रश्नच नाही. चकडी बाग यार तुमने पिया मतलब मैंने पिया. ऋतू बाग गिराव जा. ओके. माझ्या व्हाईट ब्लॅक ड्रेसवर पाडला. छान. अरे ब्लॉग मध्ये मिस दिसते मग कॉमेंट येतात. खुदी फुटेज खाती इसको नहीं दिखाती.
असं काय नाही की लाल हार्पिक पिवळा लाल बाथरूम गेले तिला कमेंट मारलेले आपल्या साखरपुड्यामध्ये फायनली झालं. आता दिव्या तुझा पण बाकी आहे का अजून काय? थांब ना मला काकीने लाव वरमायला लाव तिकडे वरमायला लाव वरमायला जास्त का ना मी फक्त लावणार आहे. मी नाही पाया पाया पडणार बारीक आहे ती माझ्यापेक्षा छोटी रे छोटी. अरे हालत नाही इथे आणायला गेलेत हे आणायला गेलेत बाय थांब चालू परत एकदा घे ना. एक असा एक तो ट्रान्झॅक्शन घे. 2 व्हिडिओ ठेव. बघू आधी मी आधीच केली नाही स्क्रिप्टेड जास्त जोरात नको. हा जास्त नको असं असं नको. असंच पडला एकदम नॉर्मल असा पाड या साईडला असं आहे बा असं स्लोली 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 पाड स्लोली 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 या चल खाली या फोटो काढूया थंबनेल साठी असेल. अरे ये ना ऋतू 1 मिनिट. अरे फक्त फोटो काढाय एकच. पीछे तो देखो पीछे पीछे. अरे एवढा हालत लागले काय करणार. जाऊ दे साडी आता गेली तू पण असू दे. आमच्या पोरीचा चेहरा बघून ठेवा आता आणि संध्याकाळी 1 नंबर भारी दिसेल. आता पण खूप भारी. आता कसं लग्न झालं आयटम नाही बोलू शकत दिसेल पण भारी दिसेल. 1 नंबर नवरी बाई दिसेल आणि तयारी असेल ना कडक. आप जलने वाले इधर से सामने दिख रहे हैं तुमको लड़कियां हमारे में कोई जलता विलता नहीं इसलिए हम लोग एक है अभी. कितने सालों से कावीळ झाली आता आम्हाला. अरे असं निगेटिव्ह बोलू नकोस. एकदा बोल. दॅट्स मी. एवढा गोरा दिसतो तेवढा गोरा नाही. चल इकडे बघ बघ हा गाईस मला पण असं मोबाईलचे सेटिंग करून 150 देगी तिला पण तेवढंच गोरं व्हायचंय तुझ्या एवढं. ऍक्च्युली ती हाय फेअर पण काय माहितीये का तिला आवडत नाही जास्त गोरं दिसतं. पोरं पागल होतात. कसं एवढा गोरा होतोस कोण ते That is the problem. That is the problem. Oh my God. माझ्या हात पिवळे झाले. Oh my God. अरे वा वा मेरी बहिणा फुल अपडेट नाही म्हणजे आवडला मला का अपडेट मध्ये आहेत तुम्ही म्हणजे किती. तर आता आम्ही दिव्याच्या घरी पोहोचलेलो आहोत. दिव्याच्या घरी नाही मुंबऱ्याच्या घरी. दिव्या लेम जोक्स. तर दिव्याच्या घरी आता इथे पोहोचलेलो आहोत. मग आता आम्ही रेडी होणार आणि मग परत निघणार लगेच. आम्ही फक्त घर शिवायला आलो. काय आलोय कळतच नाही. रेडी होऊन मग परत आम्ही जाणार ऋतूच्या हळदीला डान्स करायला. आपल्या घरी आलोय. आपल्या एकविरा माऊलीचा फोटो आणि हाच तो झोका जिथे आम्ही झोके घेतो. लय भारी वाटतं. फुल पार्टी वाईब क्लबला आल्यासारखं वाटतंय ना. कलरफुल कलरफुल मस्त. मी डोंबिवली वरून आणलंय दिव्याच्या अॅनिव्हर्सरीचा केक. सिंगल अॅनिव्हर्सरीचा का पण चिपकलंय तुझी क्रीम. दाखव इथे. दाखव ना इथे 2 पीस डार्क चॉकलेट केक. ट्रफल चॉकलेट किती चम्मच? 2. इथे बघा आंघोळ कर. एकच आण आता हातानेच खाऊ सगळे. हात येल्लो. माझं पण तुमचंच आहे ठिकाणचं. आमचं पण माझं पण. ह्याला चिपकव वाजलेले आहेत आणि आमची तयारी झालेली आहे आणि इथे मॅच झोपला आहे.
नागाय नालाय नागाय नालाय उठलाय झाली बघ परफेक्ट 8 वाजलेत 7 1 तास डन कोण 1 तास झोपले तेही नाही मग वॉटर चल उठ चला हो आम्ही रेडी झालेलो आहोत आणि गर्ल्स आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आता आम्ही चाललोय रेडी येल्लो साडी फॉर येल्लो येल्लो डर्टी फेलो येल्लो डर्टी फेलो माइंड फेलो नाही येल्लो येल्लो माइंड फेलो तर ॲज युजल आम्ही पहिलेच रेडी झालेलो आहोत अँड दे आर गेटिंग रेडी शी इज ऑल्सो रेडी बाकी आम्ही जरा लेट ब्लॉग स्टार्ट केला बाहेर असेल चांगली लाईटिंग हा देखा मैंने बोला ना सो गाइस ॲज युजल काहीच केलेलं नाही अँड आज स्किन इज ग्लोईंग तिचं काय सिकनेस हा सिकनेस ग्लो आहे अँड मेरा कोणचा ग्लो आहे एनिवेज चला आता आम्ही नाचायला जाणार आहोत येस केस बिस बांधून घ्यायचे आमची नाचायला. ब्राईड रेडी आहे आणि माझे जे नेल्स केलेले त्याला हळद लागून ते yellow झाले आता माझे पण रिमूव्ह कसे करायचे तुम्हाला माहितीये का माहिती असेल नसेल माहिती तर मी सांगते जे आपले नॉर्मल होम रेमेडी सांगणार होम रेमेडी नाही ते नेल रिमूव्हर असतं ना आपलं नॉर्मल तेच यूज करायचं ते त्याने निघून जात आहे त्याने सूट करतात आणि ह्यावरती स्किन कलर छान दिसतो फेअर दिसतो ऍक्च्युली अँड मेरे पे आणि दीदीचा हा मम्मीनी म्हणजे ही साडीवरती हा ब्लाऊज नाही मम्मीने असं कॉम्बिनेशन करून दिलं सो तो ग्रीन आणि येलो छान लाईक आय एम अ टीचर बट आय हॅव टू रिमूव्ह दिस क्लिप तो ओपन करेन बट आता खरंच कंटाळा आला या रेडी होत आहेत सगळं आता आम्ही निघू थोड्या वेळात सगळ्यांना दाखवतो आम्ही मस्त रेडी झाले खूप सुंदर दिसतात आम्ही असं प्रिपेअर केलेलं की येल्लो में बट माझाच ऑरेंज झाला आणि हिचा थोडाफार कोणसा झालाय आमचा थोडासा सिमिलर आहे आणि इथे आपली दिव्या हिजा आणि हिजा सेम झालाय येस मोस्टली मॅचिंग आणि ते आणि मी आम्ही दोघांनीच ड्रेस वेअर आहे हिचा तरी वेगळा आहे माझा प्रॉपर ड्रेस आहे आणि बाकी त्या तिघींनी साडी वेअर केली आहे ओ वाय आता साक्षी घेतलं तिला आधीच आणि मॅक दादा आता रेडी होतोय सांगा कोमल आहे तू घेतेस कोण घेतोय चपली घेते ब्लॉग हे लोक बोलतायत ही दिव्या बोलते ही छकुली आहे अपूर्वा आणि साक्षी बोलते ही कोमल आहे तू काय बोलतो कोमल आहे कोमल नाही कारण की कोमल एवढा क्लिअर फोटो नसता आला कोण सोनल आहे एवढी कमी नाही ओल्ड म्हणजे आहे का माझे चांगले फोटोज आहेत प्लीज ठीक आहे पण सोनालच आहे असं मला वाटतं काय माहिती आता पण सोनाला तर guys. नाकावरून तरी सोनाल वाटते ओ माय गॉड सो हे काय 20 लाखाचा प्रश्न होता आगला पडाव 20 लाखाचा जो प्रश्न होता तो जिंकलेली आहे दिव्या पाटील मला वाटलेलं एवढी क्यूट कोण असू शकतं आणि मी दाखवू आता मी ये देखो अभी कैसा समजतं का तुझा फोटो असेल ये हे जे फोटो समजलं का तुला घेण्याची पद्धत ते टायमाला अशी पद्धत ये टाइम आपल्या 2000च्या पहिला असे फोटो काढायचे अरे खरी गोष्ट आहे बरोबर मी मग मी ते गेस केला अरे आणि आम्ही दोघं मला पकडलंय भक्तीने यार तुझं इथे फेसिंग खूप काहीतरीच वेगळं आहे आणि तू आता वेगळी आहेस तेव्हाच तुझं फेसिंग बघ तेव्हा तू वाटतेस मोठी आणि आता तू वाटते तू छोटी आहे ती मोठी आहे आणि तेव्हा बघ मी बघ हातात तो अजून पण हातातच आहेस
तुमच्यासारखा येल्लो आमच्यासारखा येल्लो आहे. मॅचिंग येल्लो. जेवून गेलं काय करतो जेवून चला हे बघा जेवायला वाडा सांग. प्रीती ब्राईड इज हिअर. सो आम्ही मॅचिंग झालो. आम्ही बसतोय मटे भरपूर वाडा सांग. हाय भरपूर मटे जावा. चला पहिले जेवायचं. काका बोले जेवायचं मग जेवायचं. हा ताईने फोन केलेला. आम्ही मॅचिंग झालो. बाबा हे बघा सर्व पिवला आयगुल कलर झाल्या. काय बोलता 2 शब्द ऋतूसाठी? काय नाही खूप छान वाटतंय. खुशी आहे आम्हाला एकदम. सगळ्यांना खुशी आहे. आधी ब्राईड टू बीला आणि आमची ऋतू खूप प्रिकी दिसते. खुशी होती ती ब्राईड टू बीला सगळ्यांना समजलंच आहे. रडून आता आटले डोळ्यातलं पाणी. आता नाही रडायचं. आता नाचायचं आहे. या तुम्ही पण या. गाइस जस्ट चेयर अप. चला आता नाचूया खाऊया पिऊया मजा करूया यार. हल्दी आहे चलो. सगळ्यांनी बोललेलं की एकीने तरी सगळ्यांनी बोललेलं की एकीने तरी लग्न करा म्हणून मी केलंय. सगळ्यांना आता विचारू नका लग्न कधी करणार आम्ही. सही बात आहे. माझा नंबर बोलतात नाही. ही मग काय बोलते. तुम्ही कॉमेंट करत नाही. नंबर आहे कोमलसाठी. दिव्या कोमल आणि कोमलचं झाल्यावर चला जेवायला बसू. माझा नंबर वगैरे काय नाही. स्टार्ट झालेला आहे आणि त्यात जेवायला बसलो.
कसा बसलेला आहे. इथं पेशंट आहे. तरी स्टार्ट टू एंड नाचलो आम्ही. स्टार्ट टू एंड नाचलो. हा अर्धातून आला. कोण कारण की व्हिडिओ बिचारायला काढायला ब्लॉग काढतो. साक्षी पण स्टार्ट टू एंड नाचलो. डीजे वाजला तो लावू आपण आपल्या गाडीत. ते असं असं येतच नाही. ते असं असं आणि तिथे जायचंय सकाळी. कसं आम्ही करणार काय करणार आम्हाला काहीच माहिती नाही गाईस. कॅमेरामॅन के साथ भाऊ जरा मी ह्याचा विचारच नाही केला की इथे आल्यावरती जेव्हा मी घरी जाईन तेव्हा मी अजून आजारी पडेल. ऍक्च्युली हिच्या आवाजामध्ये बोलते का भले ते मिठूनचा आवाज निघत असते. सांगावं लागते ऑडियन्सला तुझा आवाज तसा नाहीये ना. ते त्यांना माहिती आहे. असा कसा माहितीये त्यांना. आमच्या मुली आहेत. काय आलेली आहे ताई. खूप लवकर हॅलो अभी फिर से बजाओ. अभी हम लोग को डांस करना है. दादा आम्ही स्टार्ट टू एंड नाचलोय. तुम्ही कुठे होता तर आम्ही खूप आहे ना. काय नाही नी ठेवलंय अजून. आता परत नाचायचंय आपल्याला. आम्ही तुमच्यासाठी रिटर्न नाचू.
मला विचारते की माझं लग्न त्याच्यानंतर मला पोरं किंवा पोरगी किती, मी सांगू नाही शकत कारण की आपल्या धर्मामध्ये आपल्या संस्कृती आणि भारत देशाने सांगितलं ना किती पोरं असू दे का पोरगी जवळ, मी सांगतो किती आहे क्वांटिटी, नंबर ऑफ क्वांटिटी सांगतो, मन लावून ऐकतो मला. तुझं नाव साक्षी फडके, वडिलांचं नाव नाही खरं सांग ना, वडिलांचं नाव काय तुझ्या? पण तिच्या नवऱ्याचं नाव पाहिजे ना. नाही नाही म्हणजे दोन कॅल्क्युलेशन करतो. ओके असं आहे काय. सांग ना वडिलांचं नाव तुझ्या. अगं सांग. विष्णू, सॉरी विष्णू भगवान. लवकर माझा ब्लॉगचा टायमिंग जास्त. 4 पोरं होणार आहे, 4 पोरं 3 पोरं एक पोरं. मला पण सेम, त्याच्यापेक्षा जास्त क्रिकेट मॅच बनवू नका. मला तुला माझ्या बहिणीला बघूया कमी सांग. दोनच होणार, सुखी परिवार, एक मुलगा एक मुलगी. ओ माय गॉड. एवढंच. कसं कसं कोणाला तिचा तिचा मी बोलला 4 सुखी परिवार असं बोललो. काय बोललो रे? 4 सुखी परिवार. ब्रो बस क्या मचाएंगे. मोठी बोधी बनवणार ती जेवायला आहे. नंग्या धरून जाल मोठे चिंबोरांचं. चला कोमल चव्हाणचा ब्लॉग अर्ली ब्लॉग इथे एंड झालेला आहे. सगळ्यांनी चांगले विशेष द्या आपल्या नवरीसाठी कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा. आम्ही सगळ्या कशा सोनल चव्हाणला, कोमल चव्हाणला, रितू पाटीलला, दिव्या पाटीलला, लेडी क्राफ्टला, साक्षी फडकेला, अपूर्वा चव्हाणला फॉलो करा. बाय बाय, सी यू. चलो हा मला पण माझे पाय दुखतायत. दांडू घंटा फोडता पायावर. मला पण नाचली आता बघा. माझं चॅनल पण कधी आला ब्लॉग? ये एडिट में जाएगा. बंद कर.